शेवटी लेकीच्या न्यायासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार, कारण एका लेकीनं बाप गमावलाय, तिच्या न्यायासाठी राज्यातल्या सगळ्या बांधवांना एकत्र येणं गरजेचं आहे। आणि आम्ही शेवटपर्यंत लेकीला न्याय देण्यासाठी संतोष भैयाला सगळ्या त्या आरोपींना फाशी होईपर्यंत राज्यभर लढणार। धनंजय मुंडेंनी बंद करायला पाहिजे, धमक्या द्यायला लावणं, ओबीसीच्या नेत्याला हे करायला, जातीय निर्माण नाही करायला लावलं पाहिजे, होईल असं धनंजय मुंडेंनी नाही करायला पाहिजे, लोकांना आवर घातला पाहिजे। एवढं चांगली गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी, कारण ही पायंडा पडता कामा नाही, प्रत्येक मोर्चे आमचे तमके ही पायंडा पडता चांगला नाही। आमचे लोक मेले मारले म्हणून तुम्ही प्रतिमोर्चा काढणार, तुमचे मेल्यावर आम्ही पण तेच करायचं का? हे राज्याला शोभणारी गोष्ट नाही। धनंजय मुंडे शांततेत, सगळीकडे शांततेत राहणार, पाणी देऊन पुढं मराठा, सगळीकडे शांततेत राहणार, पाणी देऊन पुढं मराठ्यांना त्रास द्यायचा नाही धनंजय मुंडेच्या लोकांनी। नसता ना विलादानं जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे, कारण ते जातीय तेढ निर्माण करायचं ते मला आता कळालंय। हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे। जर सीआयडी मधले ऑफिसर जर असं करणार असतील तर हे सरळ सरळ संतोष भैयाचा बळी तुम्ही जाणून बुजून घेतलाय असं होईल, मात्र मग आम्ही रस्त्यावर उतरणार, मग सोडणार। हो, हे राज्याचं असं चालवायला सुरुवात केली यांनी आता। हे धनंजय मुंडेने थांबवलं पाहिजे, धमक्या येणं, जातीय तेढ त्यांनीच निर्माण करायचा, दुसऱ्याला म्हणा जातीय तेढ निर्माण करते, त्याच्या लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे। त्यांच्या जाती सुद्धा काही लोक खूप चांगले आहेत, पण हे जाणून बुजून तुम्ही खून पाचवायसाठी हे करत असतात। धनंजय मुंडेला चांगलं नाही, धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही का खून करून एवढा घेतला जाऊ नये हे सगळं हत्या करण्यासाठी? काय अरे अशी संस्कार पाहिजेत राज्यावरती, सांगायला पाहिजे कोणाचंही लेकरू जर असं मेलं तर सगळ्या जातीनं त्याच्यात उतरलं पाहिजे, हे जाती समृद्धी। अरे काय करायला लागलं? विधान आहे त्याच्यावर वेगळेच अर्थ काढले जातात की तुम्ही वंजाऱ्यांना घरात घुसून मारणं इथपर्यंत चाललंय, तुमची काय त्याच्यावर? आता बहुत एका वंजाऱ्याला मी बोललो नाही, दलिताला नाही, मुस्लिम नाही, कोणत्याच जातीला नाही ना धनगरांना नाही, जातीला नाही दुखवत, या वृत्तीला सोडणार नाही। हे जर नाही थांबले, कारण मी कधी बोललो 25 दिवसात एक शब्द वापरला का? धनंजय मुंडे नाव नाही, धनंजय देशमुखाला धमकी देतात त्याचे लोक, धनंजय मुंडेचे। मग कसे लोक शांत बसणार? लोक शांत बसणार कसे? आणि तुम्हाला एकदा सांगतो धनंजय मुंडे साहेब, तुम्ही तुमच्या लोकांना नीट सांगा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय लाकडं फोडणारे हत्ती आहेत, बेकार होईल। तुम्ही जातीय तेढ निर्माण करायच्या भानगडीत पडू नका आणि ओबीसी जनतेला फोन करून सांगू नका प्रतिमोर्चे काढू। हे जर रूढ पडले ना तुमचे मेल्यावर बे बाकीचे लोक मग प्रतिमोर्चे करते ना आरोपीच्या बाजूनं धन्यवाद। सॉरी आपण अगोदर